नेरूळ परिसरात कौटुंबिक वादातून घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका 28 वर्षीय तरुणाने आपल्या पत्नीसह सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नेरूळ पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी आणि त्यांच्या पत्नीने 4 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यांना एक मुलगाही आहे. मात्र गेल्या वर्षापासून पत्नीच्या चारित्र्यावरून दोघांमध्ये सतत वाद सुरू होते. त्यामुळे आरोपी काही काळापूर्वी वेगळा राहत होता. रविवारी पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या आरोपीचा पुन्हा वाद झाला. संतापाच्या भरात त्याने पत्नीवर चाकूने हल्ला केला. पत्नीला वाचवण्यासाठी धावून आलेल्या सासूवरही त्याने वार केले. या हत्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नेरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. प्राथमिक तपासात कौटुंबिक कलह आणि चारित्र्यावरून घेतलेला संशय हे हत्येमागील कारण असल्याचे समोर आले असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. नेरूळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिरवणे गावामध्ये आयुष बाळू निकाळजे, त्याची पत्नी अपर्णा आयुष निकाळजे आणि त्याची सासू मालन शैलेंद्र गोसावी हे राहत होते. मागच्या 1 वर्षापासून त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद होते आणि ह्या वादातून काल रात्री 12 वाजल्याच्या सुमारास ह्या वादातून राग सहन न झाल्याने आयुष बाळू निकाळजे यांनी आपली पत्नी अपर्णा व सासू मालन यांचा चाकूने खून केलेला आहे आणि ते दोन्ही मयत झालेले आहेत. याच्यामध्ये आरोपीला आपण अटक केलेली आहे. सर, महिलेचा काय प्रेम संबंध होता का कोणासोबत? याच्यामध्ये आयुषला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर थोडक्यात संशय होता. त्या संशयावरून त्यांच्यामध्ये वाद होत होते. आरोपी मूळचा कुठला होता आणि आरोपीला कुठून अटक केली? आरोपीचं मूळ गाव तसं तळेगाव आहे, परंतु आरोपी गेले 3 वर्षापासून शिरवणे गावातच राहत होता. आपण त्याला राहत्या घरातून अटक केलेली आहे. किती वर्ष केसी आहे? त्याबाबत मी अजून माहिती घेतली नाही. सध्या आरोपी कोर्टात आहे. अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई.